स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे एक्सपेरिमेंटल मराठी. आणि आज आम्ही एक नवीन कंटेंट घेऊन आलो आहे. असंच डोक्यात आलं की एक माणूस झाडावर किती तास राहू शकतो. 1 तास, 2 तास, जास्तीत जास्त 4 तास. पण आम्ही घेऊन आलो एक नवीन चॅलेंज. नवीन चॅलेंजमध्ये असणार आहे, आम्ही घालवणार आहे 12 तास स्ट्रेट एका ह्या झाडावर. तर हे आहे आपलं झाड आणि आम्ही घालवणार आहे याच्यावर कंटिन्यू 12 तासाचं चॅलेंज असणार आहे. आणि ह्यात आम्ही आहे 3 कंटेस्टंट. ह्या 3 कंटेस्टंट पैकी जे शेवटी झाडावर राहील तो असणार आहे या चॅलेंजचा विनर. तर चला मित्रांनो, लाईक शेअर सबस्क्राईब करा या व्हिडिओला, कारण या व्हिडिओमध्ये मजा येणार आहे. आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आम्ही आता घालवणार 12 तास या झाडावर. तर आता आम्ही दोघांना पण आता विचारतो की ती साधारण कंटिन्यू बिना मोबाईलचं किती तास घालू शकतात या झाडावर. तर पहिला कंटेस्टंट आहे आपला सिद्धू. तू कंटिन्यू झाडावर किती तास घालू शकतो? 12 तास. 12 तास त्याचं असं म्हणणं आहे की 12 तास तो चॅलेंज कंप्लीट करणार. अर्थातच त्याचं असं म्हणणं आहे की तो विनर होऊनच ह्या चॅलेंजला कंप्लीट करेल. आता आपण वेदांतकडे. वेदांत, तू साधारण किती तास या कंटिन्यू झाडावर झाडावर तरी 12 तास 12 तास राहण्याचा प्रयत्न करेन, पण कोण जिंकतंय. तर मित्रांनो, आम्ही कंटेस्टंट रेडी आहोत. तुम्ही रेडी आहात का? नाही. आणि चॅलेंजचा विनर कोण असेल आत्ताच जाऊन कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. कमेंट सेक्शन पूर्ण भरलं पाहिजे. आणि आता आम्ही टायमर सुरू करतो. आत्ता वाजले सकाळचे 10. हे वाजले सकाळचे 10. तर आता आम्ही चॅलेंज सुरुवात करणार. तर चॅलेंज स्टार्ट्स इन 3, 2, 1 चला. पुढे भैया, पुढे पुढे भैया, पुढे घेऊन. तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की आम्ही आता 12 तास ह्या झाडावर आता घालवणार आहोत, तर आम्ही खाणार काय दिवसभर. तर आम्ही थोडंसं जुगाड केलेलं आहे की आम्ही आणले घरातून पिशवी, आणि ह्यात आहेत आपल्या खाण्यासाठी कुरकुरे, हे आहे बिस्किट. ह्या व्हिडिओवर स्पॉन्सर येऊ नये म्हणून आम्ही छोटंसं एक बिस्किट आणलेलं आहे. तर ह्याच्यावर कुठलाही स्पॉन्सर नाही आहे. हे असंच आम्ही घरनं उचलून आणलेलं आहे. आणि हे आम्ही आता तात्पुरतं खाणार आहोत. आणि संध्याकाळच्या वेळेस आमची टीम आहेच, ती काही व्यवस्था करणार आहे आम्हाला या झाडावर जेवण्यासाठी. तर ह्या 12 तास आम्ही घालवणार आहोत ह्या झाडावर. आणि आम्ही जो माणूस ह्या झाडावरून खाली पाऊल ठेवेल तो या चॅलेंजमधून बाहेर होईल. आणि जो लवकरात लवकर या चॅलेंजला पूर्ण करेल, शेवटी जो माणूस असेल तो या चॅलेंजचा विनर असणार आहे. तर बघूया आता चॅलेंज. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, कारण चॅलेंजमध्ये खूप मजा येणार आहे. 2 hours later. तर मित्रांनो, आता वाजले दुपारचे 11:28. तर तुम्हाला काही इथनं दिसणार नाही म्हणा, बट आता आम्हाला खरंच खूप भूक लागलेली आहे. आम्ही काहीच नाही करत. मागचं 1 तास झाला फक्त बसलो आहे. हा तो बघा कुठे गेला आहे, अजून हा बघा इथं झोपला आहे. काय करणार आता. मला पण कंटाळा आला ह्याच्यावर. ही बोलत पण नाही आहेत काय. तर मित्रांनो, मला वाटतं, मला तर भूक लागली, यांचं मला नाही माहीत, पण यांना जर भूक लागली असती तर चला काहीतरी खाऊयात. तर वेदांत, काहीतरी खाऊयात आपण आत्ता. काय आणलंय? तात्पुरतं आपण कुरकुरे खाऊयात, नंतरचं बघू. मला नको झोपायचं. सिद्धू, हे धर. तर मित्रांनो, खरंच कंटाळा आला आम्हाला. जेवढं चॅलेंज एवढं कठीण जातं आता. का आम्ही आता खातोय पास्ता. तर आता आपण विचारूयात सिद्धूला, तुला कसं वाटतंय चॅलेंज करून? तू तर म्हणत होतास 12 तास आम्ही काढून या झाडावर. तर तुला मजा येते का आता जरा कॉम्प्लिकेट वाटतंय, जरा डेंजर वाटतं या झाडावर? मला तर मजा वाटते. आपण थोडेसे भीती वाटते.
हा थोडीशी भीती वाटते. तर मित्रांनो तुमच्या माहितीसाठी एक सांगतो की हे झाड आमच्या घराच्या जवळपास नाही आहे. इकडे पण तुम्ही बघू शकता इथे घरावर वगैरे काहीच नाही आहे. तर आम्हाला 12 तास म्हणजे सकाळच्या 10 वाजेपर्यंत आम्हाला या झाडावर पूर्ण रात्र घालवायची आहे. तर बघूयात हा चॅलेंज कसं जातो आहे. कारण तर या झाडावर साप वगैरे मुंग्या हे सगळं फिरतात. तर बघूया चॅलेंज कसं जातो आहे. कारण झोपायची तर जागा इथं तर ब्लँकेट वगैरे आणू शकत नाही. रात्रीची खूप थंडी पडते. आम्ही आता खातो आहे पास्ता. आणि ह्या चॅनलवरती अजून काही चॅलेंज येणार आहेत. तुम्ही या चॅनलला खूप जास्त चांगला प्रतिसाद द्या. 1 hour later. तर मित्रांनो आता याने एक करामत केले. आता दुपारचे 2 वाजले त्यानं आम्हाला भूक लागलेली. याला होतं काहीतरी खायला घे. तर यानं पिशवी बघ कुठे खाली टाकले. खाली तुम्हाला दिसणार नाही. थांबा त्याला पाठवतं आणायला. आणि तो प्रयत्न करेल बिना टेकवता पायी न टेकवता खाली तो पिशवी आणायची. जर तो असफल झाला का जर त्यानं तसं नाही केलं तर ह्यो चॅलेंजमधनं बाहेर होणार आहे. आणि जर केलं तर मग आम्हाला खायला भेटणार आहे. कारण आम्हाला खायला काय नाही. आणि आता आम्हाला कारण रान खूप मागे आणि आम्हाला परत मागे जायला लागेल. त्यामुळे बघू आता वेदांत काय आणतोय कसा आणतोय का काय करतोय बघूयात. वेदांत जा आण. बघू पाहून आता. आता आम्ही माझ्याकडनं चुकून पडले. यांना भूक लागलेली खायचं होतं. यांना बिस्किट पुडा आता माझ्याकडनं चुकून पडले. आता बघतो मी आता पिशवीचा आणतो मी. आण बाबा मरी नाही जा की पाय न टेकवतं जायचंय. हा घे की पिशवी. तर मित्रांनो बघूया. बिना पाय टेकवतं घ्यायचंय ना तर पाय न वडवरती. पाय न टेकवता ओय पुढची. हळू हळू इकडनं बघ इकडनं. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो इकडे कॅमेरा आण इकडं. तर मित्रांनो हे बघा कशी तरी यानं पिशवी आणले. या फांदीच्या खाली होती इथं आणि यानं पिशवी आणले बघा. आता काहीतरी खायला घ्या रे बाबांनो. खायला घेतली यांनी मारीचं बिस्किट. अजून काय नाही ते बिना स्पॉन्सर्डवाला घे. तर मित्रांनो एक काय बिस्किट आहे. चला परत पाडला आहे ना खाली बिस्किट. देखा आपने लापरवाही का नतीजा है. पुढं जाण. काय आयलं अवघड आहे खरंच अवघड आहे. मित्रांनो आमच्यावर लहानपणापासून असंच होत आहे. आमच्यावर वेदांत असला की आम्ही करायला जातोय आणि होतं दुसरं. होतं दुसरंच. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा हा खेळा दिसतोय का. हा खेळा पिशवी पण फाटले घालून. हा तेवढा चांगला आहे. हा मस्त माणूस आहे. हा बघा खाली गेला. कुठे गेला तर काय माहित. हा बघा कसा तरी वरती आणलेले आहे. पाय न टेकवता आलाय. वेदांत कसं वाटतं? मिशन सक्सेसफुल. 2 वाजलेत आणि एनर्जी वेस्ट केली यांनी. अवघड आहे. आता मला काय सांगू. आता दोनदा गेलो खाली पण न पाय टेकता कसे तरी गेलो. नाही तर मी गेमच्या बाहेर गेलो असतो. आमच्यासोबत कॅमेरामॅन पण आहे चॅलेंजसाठी. आमचा आपण आलाय. आमचा कॅमेरामॅन मुंबई से आ गया है. आपण मराठीतच बोलायचं. सॉरी मुंबईवरून आलाय. मुंबईवरून आला आहे. सिद्धू मला पण बिस्किट दे. मी पण थोडंसं काहीतरी खाऊन घेतो नाहीतर मला पण उपाशी राहिला. कॅमेरामॅन पण उपाशी राहिला उचित. फोडून दे 2 बिस्किट दे आणि 2 तू खा. कुठला तर आम्ही आता आता बिस्किट पुडा. ह्यालाच आणायला लागणार आहे संध्याकाळचं जेवण. आता आम्ही तो चॅलेंज सुरू करताना ह्यालाच बोललेलो काय करायचं. ह्यो बोलला मी माझ्या घरनं आणणार आहे जेवण. आता काय माहित किती लांब जाईल बिस्किट. घरच्यांच्या शिवा खाऊन मारीचा बिस्किट पुडा कुरकुरे वगैरे आणले.
आता घरी जाऊन परत माझ्या वाटणीचं अर्धा थोडंसं जेवण यांना देणार आहे मी आणून. बघूया आता. मजा येते या चॅलेंजला. आणि मित्रांनो, या चॅलेंजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण असे गमतीशीर व्हिडिओ या चॅनलमध्ये येणार आहेत. 1 hour later. मित्रांनो, आता वाजले दुपारचे 2:46. आम्ही बिस्किट वगैरे खाऊन नुकतंच बसलेलो आहे. आणि इकडे बघा, हा टायमिंग 2:47 आता झालं आहे. एक प्युअर कंटेंट आहे यावर. आम्ही पूर्ण 12 तास, आता आम्हाला माहीत नाही आम्ही कसं घालवतो. कॅमेरामॅनसाठी वाईट वाटतं आहे, कारण मित्रांनो, कॅमेरामॅन नेवर डायज. आणि हा आहे आपला वेदांत. बिस्किट वगैरे खातो, याला परत भूक लागले. आणि बघू, हा असा मोबाईल ठेवला आहे. A few minutes later. तर मित्रांनो, आता ही तिघं पण झोपलेली आहेत. तिघं म्हणजे वेदांत थोडासा जागा आहे आणि हा राज आहे. तर आता आपण हळूपणे ह्या दोघांना त्रास देण्याचा प्रयत्न करू. हा तर गाढ शांत झोपलेला आहे. वेदांत जागा आहे. तर इथे एक झाडाचं पान पडलेलं आहे. झाडाला कोणताही इजा न होण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत शेवटपर्यंत. तर चला आता पण बघूया. काय चाललंय? अरे पडलो. तर मित्रांनो, हा पडता पडता वाचलेला आहे. आपल्याला थोडासा त्रास दिलेला आहे. झोप झोप. काय काय अरे मित्र, आई शपथ. अरे तू येडायस का? मी झाडावर आहे, झाडावर. अरे तुम्ही, आई शपथ. मित्रांनो, बघूया पडलो कशा असतो प्रकारे खाली. कशा प्रकारे ह्याच्यावर गेलो असतो, ह्याच्यावर खाली मेलो दगड, असतो मोठा दगड आहे आणि त्याच्यावर तो थोडक्यात वाचला पडता पडता. तर आता आपण बघूया. तर आता आम्ही दोघं मिळून सिद्धांतला पण आम्ही त्रास देणार आहे. चला मज्जा होऊया. चला 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 हळूहळू. तो उठला नाही पाहिजे, उठला नाही पाहिजे. हा तो काय शेवटपर्यंत तो झोपत नाही. आता तो म्हणतोय मी न झोपता न खाता पिता राहणार आहे. थोडं 12 आपण त्याला तास खायला बघू. देणार आहे 12 तास. पण बघूया. मित्रांनो, यांची आपण गंमत घेतली या दोघांची. आता वाजले. खूप मज्जा आली. तुम्हाला मज्जा आली असली तर पटकन जाऊन कमेंट मध्ये Timing सांगा. सांगतो आताचे. तर मित्रांनो, 4:15 वाजलेले, 4:15. आणि 4:15 वाजता बघा, आमच्याकडे इथे लवकर अंधार पडतो. आणि अजून पण थोडाच टाइम राहिला आहे. 4:15 वाजलेत आणि आपण ऊन वातावरण पाहू शकता. आम्हाला गार पण लागत आहे, कारण तर याला पुन्हा एकदा भूक लागलेली आहे. तर हा झोपेतून उठून आम्ही मोठी चुकी केली आहे. हा संध्याकाळपर्यंत आपलं सगळं जेवण संपू शकतो खाणं. बायाला मसाले भात बनवायला लागणार आहे परत. तर आता आम्ही एक प्लॅन केलेला आहे, पण तो सफल होईल का नाही काय सांगू शकत नाही. आता यो सिद्धू मोठा राकेश आहे, अशा तऱ्हेने त्यानं जास्त करून बिस्किट खाल्लेले. असं आम्ही मोठा म्हणत राखीस नाही, तो 35 कमी बिस्किट एकट्याने खाल्ली. त्याने बहुत मोठा राकेश आहे तो. तर मित्रांनो, तू कसं पण बोल वाटलं? काहीतरी. आपल्या व्ह्युअर्सला काहीतरी बोल. आपल्या व्ह्युअर्ससाठी 2 शब्द. तो इंस्टाग्राम वरचा मोठा राखीस होता, आमचा छोटा राखीस आहे. आमच्या व्ह्युअर्ससाठी 2 शब्द काही बोलशील? तर ह्याने हा सारखा जागा चेंज करत आहे. आता तो 2 तास तिथे एका जागेवर बसून बसून कंटाळलेला आहे. पांडुर खाली उतरलेला आहे. तर मित्रांनो, आता हा वरती चाललाय. हा म्हणतो मी उतरू कसा, याला उतरण्यास त्रास होत आहे. त्याला समजत नाहीये, पण तो सहजपणे कोणताही झाडावर चढू शकतो. हा त्याच्याकडे मोठा गुण आहे, Power आहे. पॉवर. तो प्राण्यांच्या ह्याच्यातला जेवत आहे. चला काहीतरी करू. तर आम्ही आता खूप कॉमेडी केली आहे. तर मित्रांनो, मजा पण येते या व्हिडिओमध्ये. आणि मोबाईल नाही आहे तर तेच जरा मजा येते, कारण आम्ही पण मोबाईल न बघता कसं जीवन असतं, किंवा एक एंटरटेनमेंटसाठी आम्ही हा फक्त व्हिडिओचा पर्पज आहे हा. आणि मजा येते. जर खायला पिला मिळालं एकदम टायमिंगवर. आता ते कॅमेरामॅनच्या हातात आहे, आमच्या हातात नाहीच आहे. कारण आम्ही उतरलो, एक पाऊल जरी झाडाच्या खाली टाकलं तरी आम्ही चॅलेंजवरनं बाहेर असणार आहे.
आता कॅमेरामॅनकडे एक मोठी शक्ती आहे आम्हाला थांबवण्यासाठी आणि ह्या चॅलेंजमधून बाहेर पण काढण्यासाठी. तर बघूयात कितपर्यंत चॅलेंज जातं आहे आणि शेवटीपर्यंत बघा कोण असेल या व्हिडिओचा विनर. तर चला आता काहीतरी गेम बीम खेळतो. 2 hours later. तर मित्रांनो मी एक डिसिजन घेतलेला आहे कारण मला तर एक थोडंसं मी पण थोडंसंच खाल्लं आहे. ह्यांनी पोट भरून सगळी बिस्किटं संपवलीत आणि 8 वाजल्याशिवाय काही जेवण येत नसतं आहे आणि आता वाजले संध्याकाळचे 5:30. तर 2.5 तास मी झाडावर एक भूक रिकाम्या बोटी नाही थांबू शकत. तर मी एक डिसिजन घेतला आहे की मी ऑफिशियली ह्या चॅलेंजमधून बाहेर जातो आहे. ही दोन कंटेस्टंट आहेत. ह्यांना आपण जरा लवकर जेवण देण्याचा प्रयत्न करूयात कारण रिकाम्या पोटी पण बरोबर वाटत नाही आणि आता पण थंडी वाजायला सुरुवात झालेली आहे. यांना वाटते का नाही मला नाही माहीत, पण मला तर खूप थंडी वाजून आले आणि मी ऑफिशियली या चॅलेंजमधून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो आणि मी ऑफिशियली डिसिजन घेतला आहे की मी या चॅलेंजमधून बाहेर जाणार आहे. तर मी ह्या चॅलेंजमधून बाहेर जातो आहे आणि तर मित्रांनो हा गेलेला आहे बाहेर. माझ्यासाठी ओव्हर झालं आहे. आता हे 2 कंटेस्टंट आहेत, यातलं बघूयात कोण विनर ठरतंय कारण मी तर बाहेर आलो आहे. बोल. तर मित्रांनो तुम्हाला कोण वाटतंय हा होईल का हा आमचा वेदांत होईल? तुम्हाला कोण वाटतंय लगेच सांगा आम्हाला. आणि मला पण दाखवता काहीतरी बोल. तर मित्रांनो हा खूप थकलेला आहे तर याने ऑफिशियल डिसिजन घेतलेला आहे. हा खूप कंटाळलेला आहे. तुम्ही बघू शकता वातावरण संध्याकाळचे. Much later. तर मित्रांनो हे चॅलेंज आम्ही ऑफिशियली ओव्हर करतोय कारण ह्यांना एक स्ट्रेंज गोष्ट एकदम फील झालेली आहे कारण वेदांत तिथं होता आणि एक वेगळंच काहीतरी इश्यू कसला तरी आवाज झालेला आहे म्हणून आम्ही ऑफिशियली काही रिस्क न घेता यांना लगेच खाली उतरवणार आहेत कारण आम्ही आता ऑलमोस्ट वाजले आहेत 6:47. तर मित्रांनो आता आम्ही 6:47ला चॅलेंज कंप्लीट करणार आहोत. इथनं पुढे हे चॅलेंज इथनं पुढं कंटिन्यू नाही राहू शकत आणि हेच तुम्हाला जर अजून पुढे कंटिन्यू करायचं असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये करा कारण हे चॅलेंज आम्ही ऑफिशियली इथे ओव्हर करत आहोत. तर मित्रांनो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आता आम्ही यांना आम्ही खाली उतरवणार आहोत. तर या मित्रांनो खाली या दोघांनी पण. आपल्या चॅलेंजचे विनर आपण दोघांना पण विनर करणार आहोत. तर वेदांतने पूर्ण त्याची मेहनत दाखवली. तर मित्रांनो ऑलमोस्ट ते सकाळी 10 वाजल्यापासून आत्ताच 6:45 वाजेपर्यंत ते कंटिन्यू 8 तास झाडावर आहेत आणि ह्यामुळे यांना आम्ही दोघांचं पण एकदम कंटिन्यू टाळ्या वाजवतो कारण यांनी चॅलेंज पूर्ण केलं आणि हे बोलून आम्ही तुमची रजा घेतो. आम्ही या एक्सपेरिमेंटल मराठी टीम भेटूया तुमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो आम्ही घरी चाललो आहे, परत घरी चाललो आहे कारण हे बघा हे घर वगैरे सगळं आलं. आम्ही चॅलेंज ऑफिशियली ओव्हर केलं कुठलीही मोठी रिस्क न घेता. आम्ही पोचलो गावात. चला व्हिडिओला इथेच बंद करू आणि भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये.